हॅलो, गुड इव्हनिंग ऑल. दिसतंय ना? बुक दिसतंय? अरे, सगळे जॉईन झाले. लगेच एखाद दिवशी. गुड इव्हनिंग ऑल. चला आपण करूया स्टार्ट आता. तर आजचा टॉपिक आहे डे 19, मॅजिक फुटस्टेप्स. तर मॅजिक फुटस्टेप्स मध्ये त्यांनी दाखवलंय की समुद्र किनारा आहे आणि अशा सगळे पायी जातानाचे असे पावलं दाखवलेत. की तर त्या पावलांनी आपण चालता चालता पण मॅजिक कसं घडवू शकतो ते आज सांगितलंय. ती एकदम इनोव्हेटिव्ह वेने, वेगवेगळ्या वेजने आपल्याला कुठे कुठे पॉझिटिव्हिटी करायची आहे त्या सगळ्या आयडियाज डेज मध्ये ती सांगते की एक एक स्टेपवर, एक एक गोष्टीमध्ये आपण पॉझिटिव्ह कसं राहू शकतो. The 100 times every day I remind myself that my inner and outer life depend on the labors of other men, living and dead, and that I must exert myself in order to give in the same measure as I have received and am still receiving. अल्बर्ट आइन्स्टाईन, नोबेल प्राइज विनिंग फिजिसिस्ट. अल्बर्ट आइन्स्टाईन आइन्स्टाईन आपल्याला सगळ्यांनाच माहिती की जे सगळ्यात हुशार सायंटिस्ट होते, ते सांगतायत की तर दिवसभरामध्ये ते स्वतःला खूप वेळा, 100 टाइम, 100 वेळा स्वतःला रिमाइंड करतात की माझं इनर आणि आउटर लाईफ. इनर लाईफ म्हणजे आपले इमोशन्स, आपल्याला जे फील होतंय त्या गोष्टी, किंवा आपल्याला जे मोटिवेशन, जे नॉलेज जे मिळतं ते बुद्धीला मिळतं ना, ते इनर नॉलेज. की इनर लाईफ आहे आपलं. आणि आउटर लाईफ, आउटर लाईफ म्हणजे आपण जे बाहेर जगतोय, ऑफिस, घर, काम, किंवा ते सायंटिस्ट होते तर रिसर्च करणं त्यांचं जे काम होतं. तर हे सगळं कशावर डिपेंड आहे, इनर आणि आउटर लाईफ आपलं? तर लेबर्स ऑफ अदर मॅन. लेबर्स ऑफ अदर मॅन म्हणजे जे बाकीचे लोक जे काम करतायत त्यांच्यावर आपलं लाईफ डिपेंड आहे, आतलं पण आणि बाहेरचं पण. तर कसं काय, ते लिव्हिंग असो या डेड असो, आता जगत आहेत किंवा गेलेले आहेत, ते नसतील या जगात, तरी पण त्यांच्यावरच आपलं लाईफ डिपेंड आहे. कारण काय, तर आपण त्यांनी किती दिलं आणि आपण किती रिसीव्ह केलं, आणि रिसीव्ह करतोच आहे, करतोच आहे, करतोच आहे. तर ते सगळ्या लोकांच्या श्रमावर, त्यांच्या कष्टांवर आपण जगतोय, असं त्यांचं म्हणणं आहे. तर तो स्वतःला हे 100 वेळा रिमाइंड करतो. तर एवढा मोठा सायंटिस्ट आहे तो, तर तो कसा रिमाइंड करतो? कारण त्याला जे नॉलेज दिलं डायरेक्ट, तो जन्माला आला आणि शाळेत न जाताच एकदम हे नाही झाला ना, हुशार नाही झाला की काही शिकला नाही आणि त्याने शोध लावायला सुरू केलं. तर त्याने काहीतरी शोध लावले, पहिले बेसिक थेअरी शिकला असेल, एबीसीडी शिकला, मग सायन्स शिकला, सगळे फिजिक्स, सायन्स, केमिस्ट्री शिकला. तर ते त्याला कोणी शिकवलं आधी, म्हणजे टीचरने शिकवलं शाळेतल्या. पण शाळेतल्या टीचरला ते बुक्स मधनं नॉलेज आलं. ते बुक्स कोणी लिहिले? वेगवेगळ्या रायटर्सने लिहिले असतील, ते जिवंत असतील या नसतील. तर ते रायटरला नॉलेज आधीच्या पिढ्यांपासून आलं, म्हणजे जे डेड होते पण जे पूर्वापार नॉलेज चालत आलंय, किंवा आज जे लोक ते शोधतायत त्या गोष्टींवर नॉलेज, त्याचं इनर वर्ल्ड झालं, किंवा त्याला जे स्पिरिच्युअलिटी मधलं म्हणायचं असेल या सायन्स सायन्स फील्ड मधलं म्हणायचं असेल, ते त्याला आतमधून आलं. किंवा लोकांशी कसं वागायचं, काय हे घरच्यांनी शिकवलं, फॅमिलीने, आईने काही संस्कार दिले. तर ती जिवंत असेल या नसेल, पण तिच्या कष्टावर तो आज आहे ना, तिने लहानपणी भरवलं त्या कष्टावर तो आज आहे. वडिलांनी कमवलं म्हणून तो आज जिवंत आहे. आणि दुसरं की बाहेरचं लाईफ, आउटर लाईफ पण, आता आपण जे ऑफिसला जातो सगळं, किंवा तो सायन्सच्या लॅबोरेटरीत जात असेल शोध लावायला, तर सगळं त्यांनी सायन्सची लॅब स्वतः बांधली होती का? नाही. त्याने जे ॲपरेटस तयार केले, जे मेजरमेंट घ्यायला ज्या गोष्टी तयार केल्या असतील, कशाले पण शोध लावले असतील, तर त्याला वेगवेगळ्या गोष्टी लागल्या असतील ना, काही मोजायला, वजन करायला, ठेवायला, उंची, रुंदी, सायन्ससाठी जे पण लागलं असेल मटेरियल, ते तो तयार करत बसला होता का? नाही. ते त्याच्याकडे अवेलेबल होतं आणि मग तो शोध लावत होता, म्हणजे त्याला शोध लावायला वेळ मिळाला. तर हे सगळे कष्ट बाकीचे लोक घेत असतात की ज्यांनी त्याला शाळा बांधल्या, शाळांमध्ये शिकवलं, सायन्सच्या लॅब
बांधल्या, त्याचे ॲपरेटस त्याला दिले, त्याच्यासोबत काही लोक काम करत असतील जे त्याला हेल्प करत असतील की हा डेटा कलेक्ट करून आणा, ते करून आणा. परत वर्कर्स असतील जे डेली लॅब क्लीन करत असतील, झाडत पुसत असतील, त्याचं घर झाडत पुसत असतील, त्याला जेव खाऊ घालत असतील. म्हणजे असंख्य लोक. आपल्याला काय दिसतं फक्त अल्बर्ट आइन्स्टाईन मोठा सायंटिस्ट होता, बट त्याच्या मागे किती डेड आणि जिवंत लोकांचं त्याच्या भोवती सगळं त्याच्यावर. म्हणजे त्याला सगळीकडनं मिळत गेलं ना ते. त्या एकटाच असता तो त्या देशात त्याच्या, तर त्याला ना ते शोध नसते लावता आले जरी तो किती हुशार असो. पण ते कष्ट आपण दुसऱ्यांचे घेतो ना. कोणी जेवण देतंय, कोणी आपल्याला लॅबोरेटरी बांधून देतंय, शाळा बांधून देतंय, रस्ते बांधून देतंय. त्या रस्त्यांपासून आपण तिथे पोहोचतोय, मग तो अल्बर्ट आइन्स्टाईन तिथे आइन्स्टाईन शोध लावू शकतोय, तो त्याच्या बुद्धीचा वापर करू शकतोय. पण त्याला जर कोणी खायला दिलं नाही, ती लॅब कोणी स्वच्छ केली नाही, त्याला लॅबमध्ये लागणारे भांडे किंवा काही मेजरमेंट टूल्स असतील ते त्याला साफ करून दिले नाही, वेळेवर कोणी त्याच्या स्टुडंटनी त्याच्या गाईडनी कोणी मार्गदर्शन केलं नाही, स्टुडंटनी डेटा आणून दिला नाही, तेवढा मोठा सायंटिस्ट पण काही करू शकत नाही. त्याच्यामुळे तो सायंटिस्टचं मोठे पण त्याच्यात आहे आणि त्याच्या शोधांचं त्याच्यात आहे की तो 100 टाइम्स स्वतःला आठवण देतो की मी जे पण इनर लाईफ जगतोय किंवा आउटर लाईफ जगतोय याच्यामध्ये सगळ्यांचे कष्ट आहेत, जे जिवंत असतील तरी आणि मेलेले असतील तरी. त्या सगळ्यांचे कष्ट मी रिसीव्ह करतोय, स्टील रिसीव्ह करतोय. जेवढ्या वेळ लाईफ आपलं आहे तेवढ्या वेळ आपण दुसऱ्यांचे कष्ट रिसीव्ह करतोय आणि त्याच्यामुळे आपण आपल्या लाईफमध्ये एक्सेल होतोय. So with those words, Einstein gave us a gift equal to his scientific discoveries. He gave us one of the magical secret to his success, gratitude every day. तर त्याने आपल्याला डिस्कव्हरी सायन्सच्या तर दिल्याच, इतके सारे शोध लावून दिले. ई इज इक्वल टू एम सी स्क्वेअरची, एनर्जी इक्वल टू मास अँड ते सगळं त्याने सांगितलं. पण ते ते शोध तर त्याने लावले ग्रॅव्हिटीचे, टाइमशी रिलेटेडचे. पण आपल्याला त्यांनी मोठं नॉलेज काय दिलं की ग्रॅटिट्यूड एव्हरी डे. ह्या सगळ्यांचा तो थँकफुल होता, सगळ्यांना तो धन्यवाद देत होता की तुमच्या सगळ्यांमुळे मी हे शोध लावू शकतो. आणि तो जेवढा धन्यवाद द्यायचा तेवढ्या तो हायर फ्रिक्वेन्सीला राहून तो जास्त शोध लावू शकत होता. तेवढी त्याची बुद्धी का जास्त चांगली काम करत होती, कारण तो त्या फ्रिक्वेन्सीला होता. तो डल असा डल कुठे काहीतरी हा यांनी हे केलं त्यांनी ते केलं करत तसा नाही गेला ना तो तिथे. म्हणजे त्यांनी दोन गिफ्ट दिले आपल्याला, एक तर सायन्सच्या फील्डमध्ये दिल्या आणि दुसरं आपल्याला लाईफ कसं थँकफुली जगायचं त्याच्याबद्दल दिल्या. आइन्स्टाईन इज द इन्स्पिरेशन बिहाइंड टुडेज मॅजिकल प्रॅक्टिस अँड यू आर गोइंग टू फॉलो इन हिज फूटस्टेप्स टू ब्रिंग सक्सेस टू युअर लाईफ. आजची जी असाइनमेंट आहे, आजचा जो चॅप्टर आहे तो तिचा इन्स्पिरेशन आहे. आइन्स्टाईन इज द इन्स्पिरेशन. त्या चॅप्टर मागे कोण इन्स्पिरेशन आहे? आइन्स्टाईन इज द इन्स्पिरेशन. की त्याच्यामुळे तिने ही आपल्याला मॅजिक प्रॅक्टिस दिली. ही तिने त्याच्यावर विचार केला आणि मग तिने सांगितलंय. अँड यू आर टू फॉलो इन हिज फूटस्टेप टू ब्रिंग सक्सेस टू युअर लाईफ. तो जो सक्सेसफुल झाला त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून आपण सक्सेसफुल होऊ शकतो. तर त्या आइन्स्टाईन कडनं आपण शिकायचंय. तर today, like Einstein, you will say thank you 100 times, and you are going to do it by taking 100 magic footsteps. While it might seem unbelievable to you that taking footsteps can make a difference to your life, you will discover that it is one of the most powerful thing you can do. तर तो ती काय म्हणते की त्याच्यासारखं आपल्याला 100 टाइम्स दिवसभरात हे मॅजिकल म्हणजे थँक्यू म्हणायचे. तर ते थँक्यू कसे म्हणायचे? आपण फुटस्टेप म्हणजे चालता चालता जी पावलं टाकतो, ते शतपावली जी करतो, ती करता करता आपल्याला 100 थँक्यू म्हणायचे. तर आपल्याला असं वाटेल, विश्वास पण नाही बसणार की नुसतं शतपावलीमध्ये थँक्यू थँक्यू म्हटल्याने मला सक्सेस मिळून जाईल का. पण ती सांगते की त्याच्यामध्येच मोठं मॅजिक आणि ती सगळ्यात पॉवरफुल थिंग आहे. तर ती कसं ते सांगते. गॉड गिव्ह यू गिफ्ट ऑफ 86,400 टुडे. तर किती सेकंड्स मिळाले आपल्याला? 86,400 एवढे सेकंड्स मिळाले दिवसभरात. तर हॅव यू युज वन टू से थँक्यू? आपण एक सेकंड तरी यूज केला का थँक्यू म्हणायला? तर विल्यम अवॉर्ड रायटर, तो रायटर असून तो सांगतोय की आपल्याकडे एवढे सेकंड आहे आणि एक थँक्यू म्हणायला एक सेकंड लागतो. तर आपण त्याच्यातला एक सेकंड तरी यूज केलाय का कोणाला आभार व्यक्त करायला? तर टू टेक मॅजिक फूटस्टेप, you can you take one step and in your mind say the magic word thank you as your foot touches the ground, and then again say thank you, you as your other foot touches the ground.
One food, thank you. Next food, thank you. And continue saying the magic words with every food step. तर तिने काय सांगितलं, एक एक पाऊल जसं तसं जाकाल तुम्ही, एक टच केला ग्राउंडला, दुसरा टच केला ग्राउंडला, पाय जेव्हा तेव्हा तेव्हा आपण थँक्यू म्हणत जायचं आणि असं 100 टाइम करायचं. ती 100 टाइम सांगते, पण आपल्याकडे 108 वेळा जी मंत्राची माळ असते ना, त्याच्यात 108 मनी असतात. तर आपण कोणता पण मंत्र म्हणताना, कोणतं पण नाव घेताना आपण 108 वेळा म्हणतो. तर तसंच ते 100 म्हटली ती, पण आपल्याला करायचं असेल तर आपण 108 वेळा पण करू शकतो. आणि 108 करायला किती, 1 सेकंदात एक पाऊल टाकतो आपण. ते 108 सेकंद म्हणजे काही जास्त, 2 मिनिटात आपली तेवढे पावलं होऊ शकतात. खूपच स्लो चाललं तर 5 मिनिटं, 3 मिनिटं, 4 मिनिटात ते 100 पावलं होऊ शकतात. आणि आपण तेवढ्या वेळ ते थँक्यू म्हणायचं. The best thing about magic footstep is that you can take any number of magic footsteps anywhere and at any time through your house, from one room to another, walking to get your lunch or coffee, taking the trash out, walking to a business meeting, on your way to catch a cab, train or bus. तर ती म्हणते ते तुम्ही कुठे पण घेऊ शकता ना मॅजिक फुटस्टेप, असं काही ठरलं नाही, रूल रेग्युलेशन काहीच नाही त्याला, कुठे पण तुम्ही मॅजिक स्टेप्स घेऊ शकता. तर त्याच्यामध्ये एनिवेअर एनी टाइम ही असाइनमेंट अशी की एनिवेअर एनी टाइम आपण करू शकतो. आता की आपल्या बेडरूम मधनं हॉलमध्ये चाललोय, किंवा कंपाऊंड मधनं बाहेरून बिल्डिंग मधून वर येतोय, किंवा बंगल्यामध्ये गेट लावायला गेलो आपण तर तिथून मध्ये येतोय, किंवा आपण ऑफिसला असू तर ऑफिसमध्ये लंच घ्यायला गेलो, कॉफी घ्यायला गेलो, किंवा मित्रांसोबत एक खाली बोर झालं म्हणून आपण खाली ऑफिसच्या खाली एक राऊंड मारायला जातो, किंवा कचरा टाकायला जातो, किंवा एक बिझनेस मीटिंगला चाललोय आपण, किंवा आपण कॅबची वाट बघतोय, आपण ओला वगैरे उबेर येते, किंवा ट्रेनची वाट बघतोय, बसची वाट बघतोय, तिथल्या तिथे आपण 100 स्टेप करू शकतो. म्हणजे 100 स्टेप करायला 2-3 मिनिटं काढायला आपल्याला काहीच वेळ लागणार नाही, कारण एका सेकंडला एक पाऊल पडतं आपलं. 1 सेकंड, 2 सेकंड म्हटलं तरी. तर 100 करायचे आपल्या 60 सेकंद असतात. 120 सेकंड 2 मिनिटात असतात. तर जो 1 सेकंदाला एक चालेल ते, किंवा 3 मिनिटं, 4 मिनिटं करू शकतात, जसं आपल्या स्पीड आहे. You can take magic footstep on your way to anything that is important to you, like exam, a date, job interview, an audition, to meet a client, to the bank, ATM, dentist, doctor, hairdresser, to see your team play in sport game, down corridor, through airport terminals, in parks, or from one block to another. तर ती सांगते, एक्झामला जात असाल तुम्ही, आता एक्झामला जाताना आपल्याला थँकफुल राहणं गरजेचंच आहे, कारण आपल्याला एक्झाम चांगली गेली पाहिजे. जे आपण लिहिलेलं आहे ते, म्हणजे वाचलेलं आहे ते आठवलं पाहिजे. तर आपण कधी कधी ते टेन्शन मध्ये बघा, आपण सगळा सिलेबस वाचलेला असतो, पण आपण चांगल्या फ्रिक्वेन्सीत नसतो, म्हणून आपल्याला आन्सर येत नाही. आपल्याला कळत असतं की आन्सर मी वाचलंय वाचलंय, पण पूर्ण ते नीट लिहिता येत नाही, आपण अर्धवट लिहितो. तर तशा गोष्टी कधी होतात, स्ट्रेसमध्ये. तर ते स्ट्रेस घालवायचा आणि हायर फ्रिक्वेन्सीला जायचं असेल तर आपण एक्झाम मध्ये करू शकतो. डेटला कोणी जात असेल कोणाला भेटायला लग्नासाठी, तिथे करू शकतो. जॉब इंटरव्ह्यू द्यायला जात असाल तुम्ही तर जाता जाता करू शकता. ऑडिशन असेल मूवीची किंवा सिरियलची, कोणत्या पण गोष्टीची ऑडिशनसाठी, नाटकाची, क्लायंटला भेटायला चालले, बँकेत चालले, एटीएम ला चालले, डेंटिस्ट कडे, डॉक्टर कडे, कटिंग करायला, कुठे पण स्पोर्ट्सचा गेम खेळायला, खाली चक्कर मारताय वरंड्यात असंच कॉरिडॉर मध्ये, एअरपोर्ट टर्मिनलला असाल, पार्कमध्ये असाल, फ्रॉम वन ब्लॉक टू अनदर कुठेतरी जात असाल, तेव्हा तेव्हा तुम्ही ती मॅजिक प्रॅक्टिस करू शकता. आय टेक मॅजिक फूड स्टेप्स अराउंड माय होम, फ्रॉम माय बेड टू बाथरूम, किचन टू माय बेडरूम, अँड आउटसाइड टू माय कार अँड मेल बॉक्स. तर ती कुठे कुठे मॅजिक स्टेप घेते, होम पासून तिच्या घराच्या अराउंड ती फुटस्टेप करते, किंवा बेड टू बाथरूम जाऊस तर पण ती करते, किचन टू माय बेडरूम, आउटसाइड माय कार, मेल बॉक्स, म्हणजे तिथल्या तिथे तिच्या घराच्या आसपास जेवढं जेवढं ती चालते, तेवढ्या तेवढ्या वेळा ती मॅजिक फुटस्टेप करते. तर whenever I walk down a street or I walk anywhere, I choose a point as my destination and I put gratitude in my footsteps all the way. तर आपण चालता चालता काय करत असतो, आपण असंही निगेटिव्ह विचार करत चालत असतो की काल काय झालं, आज काय झालं, मग बॉस तर ओरडलाच, किंवा आता तर मला बसने मिळणार, ओलाने मिळणार, किंवा मला उशीरच झाला, किंवा ते नसेल तर काहीतरी वेळेवर जरी पोहोचलो तरी कोणीतरी काही बोललं, काहीतरी निगेटिव्हिटी मध्ये आपलं चालू असतं. म्हणजे आपण विचार पण नाही करत, एवढी आपली कॅसेट आपोआप सुरू होऊन जाते. म्हणजे काही विचार नाही करत, ठरवत नाही आपण की हे विचार करायचे का आता मला. ओला बोलवली, मी ओला बुक केली, ती 10 मिनिटात येऊस तर मला काय विचार करायचा आहे. आपण असा प्लॅन करतो का, नाही करत. आपण गाडीत चाललोय, कुठेतरी फिरायला चाललोय, कोणाच्या लग्नाला चाललो, बिझनेस मीटिंगला चाललो, तर आपण प्लॅन करतो का, आता मी इथून घरातून निघालोय, छान तयार होऊन निघालो, चप्पल घालून निघालो, तर मी कोणता विचार केला पाहिजे.
नाही करत आपण. रॅन्डम काहीतरी विचार येतात, काहीतरी डोकं फिरतं किंवा काहीतरी आनंद वाटतो, नाही तर दुःख वाटतं. पण आपण आपलं स्टेअरिंग व्हील आपल्या हातात विचारांचं घेतो का? नाही घेत. आपली जी गाडी चालली आहे, जी ऑटोमॅटिक पाथवर कुठेतरी खाली वर चढत उतरत कुठेतरी ऍक्सिडेंट करत डोक्यात चाललोय आपण, ते करत राहतो. तर आपण आता असं ठरवायचंय की मी आता खाली चाललीये, मी हे लिफ्टच्या तिथून जाते, किंवा मी घरात पण ह्या रूम मधून त्या रूम मध्ये जाते, किंवा मी बसची वाट बघते, ऑफिसमध्ये मीटिंगची कसली पण आपण वाट बघतच असतो दिवसभरात, की हे नाही झालं, ते नाही झालं, ह्याच्यानंतर काय. तर तेव्हा आपल्याला थोडा पण वेळ मिळेल, तर तेव्हा आपण ठरवायचंय किंवा आपण आता कुठे जाताना गाडीत बसलो तर मी आताच थँक्यू म्हणत जाणार आहे. ते आपण करायचंय की आपण ग्रॅटिट्यूड ठरवायचंय, चांगल्या फिलिंग मध्ये राहणं डिसाईड करावं लागेल आपल्याला. कारण आपण ॲटोट्यून काय करून ठेवलंय, सगळी निगेटिव्हिटी करून ठेवली. थोडं गप्प बसलो का आपली कॅसेट सुरू होते, काहीतरी काहीतरी विचार कुठल्या कुठे जातात. आणि मग ते कुठून कधी कसे जातील, सॅड डिप्रेस, आपली रोलर कोस्टर खाली कधी जाते, ती ट्रेन कधी वर जाते, अशी वर खाली चालत राहते. तर ती आपण ठरवायची की आपल्याला कोणत्या दिशेला जायचंय. म्हणून आपण ग्रॅटिट्यूडचा गोल्डन थ्रेड पकडून ठेवायचा आहे. तर इफ आपलं कुठे पण भरकटू नये आपण म्हणून. तर इफ यू टेक नोटीस ऑफ हाऊ यू आर फिलिंग बिफोर यू बिगिन, देन यू विल नोटीस अ बिग डिफरन्स इन हाऊ यू फील आफ्टर यू हॅव टेकन मॅजिक फूड स्टेप्स. आता आपण डिफरन्स काय बघतो, आपण आता मेडिटेशन म्हणजे आता इथे सगळेजण धावपळीत 8 वाजता जॉईन करतात. मग थोडं बसतात, मग त्यांना थोडंसं तंद्री लागल्यासारखं, हा आता समजतंय असं होतं. आणि मग शेवटी काय होतं की आपण सगळं थांबतो, पॉज घेतो आणि मेडिटेशन करतो. तर मेडिटेशनचा इफेक्ट येतो ना, एकदम रिलॅक्स असं वाटतं ना आपल्याला, काहीतरी थोडासा डिफरन्स जाणवतो. की ते मेडिटेशनच्या आधी काहीतरी आपल्याला चलबिचल होत असेल, अस्वस्थता असेल, बेचैनी असेल, त्या मेडिटेशननी त्या 10 आधी 10 फील होत असेल, तर त्या मेडिटेशन केल्यावर थोडं 5, 6 थोडं कमी, काहींना 2, 3 वर पण येतं, काहींना 10 पेक्षा मग 7, 8 वर ते दुःख वाटतं. होतो ना, फरक पडतो. तसंच आहे मॅजिक फूड स्टेपच्या आधी तुम्हाला जर खूप असं मेंटली त्रास होत असेल किंवा काहीतरी वाईट वाटत असेल, तर तुम्ही त्या मॅजिक फूड स्टेप घेऊन बघा. 3 मिनिटाचा अलार्म लावा वाटल्यास मोबाईलवर. 3 मिनिटं मी आता फक्त थँक्यूच म्हणणार आहे. टायमर लावून ठेवू आपण. आणि 3 मिनिटं किंवा 100 मोजत मोजत नसेल चालायचं, तर अंदाजे 5 मिनिटंही चाललं तर काही जास्त नाही होऊन जाणार आहे. की 5 मिनिटं मी आता हे थँक्यूच म्हणणार आहे आणि इतकं फोकसने म्हणणार आहे. नुसतं इकडे तिकडे पार डोक्यात विचार वेगळे तोंडाने थँक्यू 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 म्हणत चाललो असं नाही. जर आपण सिन्सिअरली केलं तर ते म्हणायच्या आधी आपण वेगळं फील करत असू, आणि हे 100 ग्रॅटिट्यूड म्हटल्यावर वेगळं फील करत असू. तर तो आपल्याला डिफरन्स चेक करायचा आहे. इट डझंट मॅटर इफ यू कांट गेट मच ऑफ अ फिलिंग ऑफ ग्रॅटिट्यूड व्हाईल यू आर टेकिंग देम. आय प्रॉमिस यू विल स्टील फील हॅपियर आफ्टरवर्ड. तर ती सांगते की त्याच्यानंतर आपल्याला हॅपियर वाटेल किंवा थोडंसं तरी हलकं वाटेल. If you are feeling down, Magic Footstep will make you feel better. And even if you are feeling great, Magic Footstep will lift your spirits even higher. तर ती म्हणते तुम्हाला डाऊन फील असेल, होत असेल, मूड ऑफ असेल, तर तुम्ही मॅजिक फुटस्टेपला जा, 100 पावलं टाका आणि तेव्हा तो ग्रॅटिट्यूड फील करा. चांगलं डीप फिलिंग मध्ये कशाला तरी धन्यवाद धन्यवाद म्हणा. आणि पूर्ण लक्ष तुमच्यावर, त्या थँकफुलनेसवर असू द्या. इकडे तिकडे भरकटलं तर मग काही येणार नाही. आणि तरी तुमचा तुमचा मूड चांगला असेल तर तो अजून हायर हायर लेवलला जाईल. हायर एनर्जी बूस्टअप पंपअप होऊन जाईल, की तुम्हाला काहीतरी अचीव्ह करायचंय, कुठे जायचंय इंटरव्ह्यूला वगैरे, तर तेव्हा आपण केलं तर अजून आपण हायर लेवलला फील करू. तर टू टेक द मोस्ट इफेक्टिव्ह मॅजिक फूड स्टेप, टेक मॅजिक फूड स्टेप फॉर अबाउट 90 सेकंड्स. दिस इज हाऊ लॉंग इट विल टेक द ॲव्हरेज पर्सन टू टेक 100 स्टेप ॲट अ लिजरली स्पेस. तर तिने काय सांगितलंय बघा, 90 सेकंड्सला होऊन जातं 100 स्टेप. का? कारण आपण एका सेकंदला एक पाऊल टाकतो. समजा त्याच्यापेक्षा थोडा मायक्रो कमी पण टाकला असेल तर 60 सेकंदात 60 पावलं, आणि 40 सेकंदात पुढचे ते. तर 90 टोटल ऍव्हरेज तिने काढलाय की 90 सेकंड जो ऍव्हरेज माणूस चांगल्या स्पीडने चालतो त्याच्या होऊन जातात. तर 90 सेकंड म्हणजे काय, 1.5 मिनिटं. तर 1.5 मिनिटं तर आपण करू शकतो ना, एक रूम मधनं दुसऱ्या रूम मध्ये जायला किंवा आपल्या घराच्या कंपाऊंडला चक्कर मारायला तेवढा वेळ लागतो. तेवढं आपण तेवढं लगेच आपला मूड लिफ्ट होईल, त्याच्याने अपलिफ्ट होईल. दिस इज हाऊ लॉंग इट विल टेक. त्या ऍव्हरेज पर्सनला तेवढा वेळ लागेल. This practice is not about taking 100 steps exactly, but taking at least that number of steps, because it will probably take that number of footsteps to make a difference to the way you feel.
तर तिने काय सांगितलंय, कधी कधी आपल्याला आता मोजत बसायचं नाही की 100च झाले का, पण ऍव्हरेज 100च्या वर केले तर चालणार आहे, पण कमी नाही करायचे. त्याच्यापेक्षा 1.5 मिनिटाच्या वर 2, 2.5, 3, 5 मिनिटं केले तर चालणार, पण त्याच्यापेक्षा कमी नाही करायचे. कारण आपल्याला त्याचा डिफरन्स दिसेल मनात लगेच, आपल्या फ्रिक्वेन्सी हाय होतील किंवा आपल्याला मूड शिफ्ट होईल ते आहे त्याचं. वन्स यू आर क्लिअर ऑन द अप्रॉक्सिमेट डिस्टन्स, यू कॅन टेक 100 स्टेप्स ऑफ ग्रॅटिट्यूड एनी टाइम ड्युरिंग द डे. आता तुम्ही एकदा आपण खाली जर गेलो समजा बाहेर, तर लक्षात घ्यायचं की मी 100 पहिल्यांदा मोजायचे की एवढं डिस्टन्स अप्रॉक्सिमेटली अंदाजे एवढं मी डिस्टन्स चालली तर 100 स्टेप होऊन जातात. 108 घेतले तर अजून बेस्ट आहे, कारण आपल्या 108 नंबरला आपल्याकडे महत्व आहे, तो चांगला नंबर आहे. ते 108 जर घेतलं तर तेवढं आपल्याला एक अंदाज येऊन जातो की एवढ्या एवढ्या अंतरावर 108 होत आहेत. मग एवढं अंतर आपल्याला कळून जातं की ते दिवसातनं कुठेही गेलो तरी एवढे अंतर आपल्याला कळतं, म्हणजे मोजत बसायची गरज नाही ते. तर डोंट काउंट द फूड स्टेप वेन यू आर डुईंग प्रॅक्टिस, बिकॉज यू विल बी काउंटिंग इन्स्टेड ऑफ सेइंग थँक्यू, द मॅजिक वर्ड विथ इच स्टेप. तर आपण काउंट करायला लागलो ना, तर काय होईल की आपलं काउंटिंग वरच लक्ष लागेल, आपलं थँक्यू वर लक्ष नाही लागणार. म्हणून एकदा तुम्ही काउंटच करून घ्या आणि मग थँक्यू म्हणा. नाहीतर मग आपण अंदाजे 2-3 मिनिटं करू शकतो टायमर लावून. तर तसं करून तू आपला मूड शिफ्ट करायचा आहे, आपल्याला चांगलं फील होईल. मॅजिक स्टेप दिवसातनं कधीतरी एकदा, दोनदा, तीनदा, पाचदा, किती वेळा घेऊ शकता. तर वेन यू हॅव कम्प्लिटेड टुडेज मॅजिकल प्रॅक्टिस, यू विल हॅव सेड द मॅजिक वर्ड थँक्यू 100 टाइम्स. हाऊ मेनी डेज ऑफ युअर लाईफ हॅव यू सेड थँक्यू 100 टाइम्स? आपण किती वेळा 100 टाइम थँक्यू म्हटलो? तर मी स्टार्टिंगला आपल्याला ही दिली होती एक्सरसाइज की 100 लोकांचे पोटावर मोजून थँक्यू म्हणा, ही मी माझ्याकडनं एक्स्ट्रा दिली होती, ती पुस्तकात नव्हती. पण ते जर केलं असेल तर आपल्याला काही नाही 100 थँक्यू म्हणायला, ते तर लोकांना आठवून म्हणायचे होते. आता तर आपण इझिली फक्त चालता चालता म्हणणार आहे, त्यामुळे हे इझी आहे. अँड आईन्स्टाईन डीड इट एव्हरी डे. आईन्स्टाईन दररोज करत होता हे, म्हणून तो आईन्स्टाईन होता. तर तिने तेवढंच दिलंय. तर ग्राउंड ह्याच्यामध्ये अजून एक लॉजिक हे पण आहे की आपण आहे ना दोघं, म्हणजे आपले मम्मी आणि पप्पा, आपले दोघांचे गुण येत असतात ना आपल्यात. तर आपल्याकडे एक फेमिनाईन एनर्जी असते आणि एक मस्क्युलाईन एनर्जी असते. म्हणजे काय, जसं आपल्या शिवाशक्ती दाखवले अर्ध नारी नटेश्वर, तर हे आपल्या प्रत्येकात आहे. आपले ते देवी देवतांच्या ज्या गोष्टी आहेत ना, ते सिम्बॉल म्हणून दिले. खरंच खरंच अर्ध नारी म्हणजे अर्ध शंकर कापून टाकलाय ना अर्धी नारी, तसं नाही. प्रत्येकामध्ये दोघं तत्व आहेत, प्रत्येकामध्ये. प्रत्येक स्त्रीमध्ये पण पुरुष तत्व आहे आणि पुरुषामध्ये पण स्त्री तत्व आहे. आणि ते आपलं बॅलन्स असलं पाहिजे. जर ते थोडं इकडे तिकडे हल्लं ना, तर काही म्हणजे स्त्रिया असतात त्या एकदम अशा पुरुषासारख्या वागायला लागतात. जेव्हा त्यांचं मस्क्युलिन पॉवर जास्त असते, त्यांना त्यांच्यावर जर जबाबदाऱ्या आल्या किंवा काय किंवा काही पण, कधी कधी लहानपणापासून त्यांच्यावर म्हणजे असं मुलांसारखं त्यांना ट्रीट केलं गेलं किंवा ते मोठे असतील तर त्या नेहमी जबाबदारी घेणार, असं बॉय सारखं राहणार, तसंच जॉबला जाणार, म्हणजे असे कठीण, किंवा त्यांचं मातृत्व किंवा त्यांच्या फिलिंग गर्ल्स सारख्या नटणं मुरडणं किंवा गर्ल्सच्या ज्या क्वालिटीज असतात त्या सप्रेस होऊन जातात आणि मस्क्युलिन एनर्जी जास्त होते. म्हणून तशा मुली तशा वाटतात आपल्याला की हिला तर काहीच गर्ल सारखं राहायला आवडत नाही. आणि ज्यांच्या बॉय असून पण गर्ल्सच्या एनर्जी जास्त होतात, म्हणजे मस्क्युलिन फेमिनाईन एनर्जी, मस्क्युलिन असतेच त्यांच्यात पण पण थोडी फेमिनाईन एनर्जी जास्त असती, तर त्यांना जास्त लवकर इमोशनल व्हायला होतं किंवा रडायला येतं, किंवा ते माणसं म्हणजे जे म्हणतो ना मर्द को दर्द नाही होता, असं काही नसतं, त्यांना पण होतो. आणि ते जरा जर सॉफ्ट पुरुष असतील तर त्यांच्यात फेमिनाईन एनर्जी जास्त असते. तर आपल्याला त्या दोघी एनर्जी बॅलन्स करायच्या असतात. तर कोणी एक एक म्हणजे स्त्रीमध्ये पण मस्क्युलाईन जास्त असेल तर तिला ती थोडी करून फेमिनाईन एनर्जीला जास्त वाढवायची आहे आणि दोघं बॅलन्स करायचे. आणि पुरुषांमध्ये पण मस्क्युलाईन फेमिनाईन बॅलन्स झाला पाहिजे. जास्त मस्क्युलिन पुरुष असेल तर त्याला काहीच फील होत नाही, मग खरोखर मर्द को दर्द नाही होता. मग तो कोणालाही बायकोला मारेल, पोरांना मारेल, त्याला काही वाईट करेल तर त्याला खून पण करेल, तर त्याला वाईट नाही वाटणार. जेव्हा खूप अति मस्क्युलाईन एनर्जी होऊन जाते मग त्याच्यात फेमिनाईन राहतच नाही. त्याला ते स्त्रीत्व थोडं काय, फेमिनाईन एनर्जी म्हणजे स्त्रीत्व नाही, फेमिनाईन एनर्जी म्हणजे जे सॉफ्ट आहे, जे प्रेम आहे, ती ती एनर्जीला फेमिनाईन मस्क्युलाईन असं नाव दिलंय, पण असं म्हणजे स्त्रीत्व असं नाही. आपले जसं आई आणि वडिलांकडनं दोघांकडनं आपण तयार झालोय ना, आणि आपल्याकडनं आपले मुलं तसे तयार झाले, तर आपण दोघीकडनं तयार होतो. तर ते बॅलन्स असलं पाहिजे, इक्वल असलं पाहिजे. तर कोणती पण एक एनर्जी जास्त झाली मग तो आपल्याला थोडासा नात्यांमध्ये पण सगळा थोडा प्रॉब्लेम येतो. तर हजबंड वाईफ मध्ये पण मस्क्युलाईन फेमिनाईन बॅलन्स असलं पाहिजे, तेव्हा ते नीट राहू शकतात. आणि ते करण्यासाठी तर मग हे मी का सांगते एनर्जीचं, की पृथ्वी जी आहे ती रिप्रेझेंट करते फेमिनाईन एनर्जी, म्हणजे धरणी माता म्हणतो आम्ही.
आकाश पिता म्हणतो किंवा देव जो आहे तो पिता असतो आपला, आणि धरणी माता. तर आपण फुटस्टेप ह्या कुठे घेतोय? खाली जमिनीवर घेतोय. तर आपण जेवढं ग्राउंडेड राहू, जेवढं धरणी मातेशी कनेक्टेड राहू, तर आपली फेमिनाईन एनर्जी पण बॅलन्स होते. म्हणजे स्त्रियांची पण होते आणि पुरुषांची पण होते, ती बॅलन्स करायला मदत होतं. आणि आपण असे सगळे पंचतत्वापासूनच बनलेलो आहे, त्याच्यात काही वेगळं प्रूव्ह करायची गरज नाही. आपली स्किन, आपलं सगळं जे सेन्सेस, सगळ्या गोष्टी पंचतत्वाने. आपल्यात पाणी आहे, आकाश आहे, आणि पृथ्वी तत्व आहे, अग्नी तत्व आहे, वायू तत्व आहे, पाणी आहे, सगळे आपले तत्व आहेत. त्यामुळे पृथ्वी तत्वासाठी आपल्याला थँकफुलनेस करायचं आहे. त्याच्यासाठी मॅजिकल फूड स्टेप आपल्याला करतो. आणि आपण जे अन्नाला म्हटलो ना थँक्यू, त्याच्यात पण पृथ्वी तत्वच येतं. कारण अन्न कुठे उगवतं? फायनली मातीत. आणि पृथ्वी, जमीनच त्याला सपोर्ट करते, म्हणून तिथे पृथ्वी तत्व येतं आणि धरणी मातेचं आहे. आणि दुसरं, पाण्याला पण आपण थँक्यू म्हटलो, कारण मग पाण्याला का? पाणी पण आपल्यात आहे. दोन तत्व ते झाले. प्लस लोकांना आपण थँक्यू म्हणतो, तर लोकांमध्ये पण सगळे पंचतत्व आहेत. प्लस पुढे जाऊन आहे ना, ती श्वासाला पण थँक्यू म्हणायला लावणार आहे पुढच्या चॅप्टर्समध्ये. तर एअर पण होईल. तर असे पंचतत्व तिच्या प्रॅक्टिसमध्ये आहेच. तर जेव्हा आपण धरणी मातेला थँक्यू म्हणतो, तर धरणी मातेमध्ये सोने, हिरे सगळे जडलेले आहेत ना, तर मटेरियलिस्टिक थिंग, ज्या बाह्य जगात आपल्याला ज्या ह्या लागतात ना, आपण म्हणतो नाही मोहमाया आहे सगळं, पण मोहमाया पण आपल्याला लागतेच ना. गाडी, बंगला, मकान सगळं लागतोच आपल्याला. आपण काय ते सोडून जंगलात नाही जाऊ शकत. आणि ते असणं म्हणजे वाईट नाहीये, ते असणं आणि तरी पण चांगला स्वभाव असणं, इट इज गुड थिंग. म्हणजे संपत्ती पण आहे, चांगलं नेचर पण आहे, हेल्थ पण आहे, तर तो माणूस बॅलन्स आहे ना. चांगला स्वभाव खूप आहे ना, आहे भिकारी एकदम, तर काय फायदा? तर मग त्याच्यामुळे आपल्याला मटेरियलिस्टिक थिंग्सची पण गरज आहे. तर पृथ्वीला जेवढं थँक्यू म्हणून आपलं, तर तेव्हा आपल्याकडे घर, गाडी, बंगला यायला पण मदत होते. कारण ते सगळं म्हणतो ना आपण, मातीचं बनलंय आणि मातीत मिळतं, ते मातीपासूनच येतात सगळे. मेटल्स वगैरे सगळे, सोनं, चांदी किंवा हे प्लॅस्टिक, सगळे पेट्रोल कुठून काढतो आपण? जमिनीतून तर काढतो ना खोदून. तर त्या सगळ्या गोष्टी पण आपल्या वाढतात. आणि म्हणून आपल्याला ही मॅजिकल फूडस्टेप, म्हणजे तिने, त्याच्या मागे खूप 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 सायन्स असतं. आणि ती फक्त वरती आपल्याला वाटतं की एवढीशी तर प्रॅक्टिस आहे, हिच्यात काही एवढं विशेष आहे. आणि तिला मॅजिक रॉक पण दिलेलं आहे आपल्याला. मॅजिक रॉक, रॉक पण कुठून येतो? धरणीपासूनच येतो ना. तर सगळ्या अशा प्रॅक्टिसेस तिने अशा दिल्या आहेत की त्या, म्हणजे अशा नेचरशी कनेक्ट होतील, आपल्या तत्वांशी कनेक्ट होतील, आणि आपण त्याच्यामुळे त्या चांगल्या फ्रिक्वेन्सीत लवकर येऊ. तर तसं आहे. त्यामुळे मॅजिक रॉक करा, धरणी मातेचे फुटस्टेप मध्ये थँकफुलनेस करा. त्याच्यामुळे आपल्याला बरकत म्हणजे सगळ्याच लेवलला येईल. आणि दुसरं की आपण जे करताना आपल्या मनात पण विचार नको आणि कुठेच विचार नको, आपण थँक्यूच म्हणत राहायचंय. आपण काय करतो, मनात तर विचार नाही, पण इकडे चाललोय पाहत, तिकडे चाललो. आता पार्क मध्ये चाललोय ना, आपण मनात थँक्यू थँक्यू म्हणतोय. हा आला हो, हॅलो हॅलो, तो गेला हो, थँक्यू, त्याला थँक्यू म्हणलो, त्याला हॅलो म्हटलो, गुड मॉर्निंग म्हटलो, ह्याला स्माइल दिली, म्हणजे ह्याचा अर्थ काय? आपलं लक्ष त्याच्यात नाहीये. तर आपलं लक्ष पूर्ण खाली असलं पाहिजे ना. आपण आपलं आपलं खाली ना डोळ्यांनी बोलायचंय. मनसा वाचा कर्मणा, मनाने नाही, वाचेने नाही, तोंडाने नाही आणि कर्माने नाही, कोणाशीच काहीच इन्व्हॉल्व नाही व्हायचं. हाताने वेगळी भाजी कापतोय आणि किंवा हातात मोबाईल चालवत आपण फुटस्टेप घेतोय आणि मग थँक्यू म्हणतोय. मुलाला शाळेत चाललोय, त्याला पण बोलतोय, त्याच्याशी पण बोलतोय, थँक्यू थँक्यू पण म्हणतोय, असं नाही. कॉन्सन्ट्रेटेड, एकदम कॉन्सन्ट्रेटेड, की मी 2-3 मिनिटं माझ्या 100 स्टेपच घेणार आहे. त्याच्यातच तुम्ही थँक्यू म्हणा. आणि त्याच्यात तुमच्या आधी जर तुम्हाला डल फील होत असेल, तर तुमचा मूड अपलिफ्ट होईल ह्याच्यात. आता तिने रोजच्या आपल्या प्रॅक्टिस दिल्या. मॅजिक प्रॅक्टिस नंबर 19, मॅजिक फूड स्टेप्स. काउंट युअर ब्लेसिंग्स, मेक अ लिस्ट ऑफ 10 ब्लेसिंग्स, राईट वाय यू आर ग्रेटफुल, reread your list, and at the end of each blessing say thank you, thank you, thank you, and feel as grateful for that blessing as you can. Take 100 magic footsteps for about 90 seconds in gratitude anytime during the day. With each footstep, say and feel the magic word thank you. Just before you go to sleep tonight, hold your magic rock in one hand and say thank you say the magic word thank you for the best thing that happened during the day. तर तिने ते सांगितले, सकाळी उठल्यावर 10 थँकफुलनेसचं लिस्ट करा. आणि दिवसभरात कधीही 100 मॅजिक स्टेप घ्या तुम्ही. तर त्या 1.5 मिनिटात होतात. पण ठीक आहे, जर कोणाच्या तेवढ्या नाही झाल्या तर 2-4 मिनिटं आपण वॉक करू शकतो. त्याच्याने काही 5 मिनिटांनी नुकसान नाही होते आपलं. आणि जास्त पण काही आपला खूप ग्रॅटिट्यूड होतो चाललाय असं पण नाहीये. त्यामुळे आपलं जास्त झालं तर काही फरक नाही पडत. विथ इच फुल स्टेप म्हणायचं पण आहे, फील पण करायचंय. नुसतं तोंडाने पोपट पंची करून इथे काहीच होणार नाही. पोपट पाठांतराचे पोपटला जसं नॉलेज नसतं ना, तसं इथे काही होणार नाहीये. फिलिंग असल्या पाहिजे. आणि रात्री झोपताना मॅजिक रॉक रोज करा.
तर असं सगळं आपला हा चॅप्टर आज छोटा होता, तो लवकर कम्प्लीट झालाय. तर कोणाला काही शेअरिंग काही करायचं असेल सांगा, नाही तर आपण डायरेक्ट मेडिटेशन घेऊया आज आणि आपण हे करू, लॉग ऑफ करू आज लवकर. कोणाला काही डाऊट आहे का प्रॅक्टिस मध्ये? नंतर मला मेसेज येत असतात की काही डाऊट असेल हाय तर. सोनाली. हाय, बोला. मी जेव्हापासून हे सेशन करते ना, मला खरंच खूप चांगलं पॉझिटिव्ह तर फील होतच आहे. पण जे पण होतं ना, असं मला थँक्यू म्हणायची अजिबातच सवय नव्हती. असं छोट्या गोष्टींना तर बिलकुल नाही, किंवा बिल पे करणं व्हॉट एव्हर, काही पण आपलं ट्रान्झॅक्शन हो काय, कधीपासून करते ना, मला खूप असं स्वतःला जाणवते की माझे ब्लॉक मनी पण क्लिअर होत आहे. आणि सगळं मस्त छान चालू आहे. असं जे जिथे छोट्या छोट्या गोष्टींचं मी टेन्शन घ्यायची ते माझं चाललं गेलंय. असं एम्प्लॉईज वर न राहायच्या हाल, आणि याचं हे त्याचं ते तो हेडॅक माझा कमी झाला. म्हणजे भरपूर असं माझ्या गोष्टी आता चांगल्या लाईन अप होत आहे. मला खूप छान फील होते. आणि तुझं मेडिटेशन नंतरही मला रात्री शांत झोप लागते. भले 12 12:30 1 पण हो, ते जास्त बोलणं नाही झालं माझं मॅजिक रॉक वर, तरी मी 2-1 मिनिटासाठी का ना बोलते त्याच्याशी, की हा असं असं माझा दिवस असा गेला तसा गेला हे ते. आणि मग मी झोपी जाते. थँक्यू. चांगलं, चला तुम्ही प्रॅक्टिस करत राहा, सगळं होईल. तुझं तिचा मेसेज पण आला होता की तिला पैशाबद्दल काही ब्लॉक्स होते, तर ते पण क्लिअर झाले. छान आहे. सगळ्यांना रिझल्ट अजून अजून 8-10 दिवसाच्या प्रॅक्टिस करत अजून छान रिझल्ट येतील. चलो, थँक्यू. मेडिटेशन करूया. डोळे बंद करा सगळं. सगळ्यांनी फील करा की आपण समुद्र किनाऱ्यावर चाललोय. समुद्र किनाऱ्यावर आपण चाललोय, छान लाटा येत आहेत आणि पायी पायी सगळे चाललोय आपण पूर्ण समुद्र किनाऱ्यावर एकटेच आहे. आणि मोठ्या मोठ्या छान अशा छान हळूवार लाटा येतात, आपल्याला पायांना टच करून जातात. आपण छान पायाला पाणी फील करतोय, थंड छान पाणी वाटतंय. सकाळी सकाळी सूर्य उगवतोय समुद्राकडनं आणि पायाला छान टच होतंय पाणी. सूर्यकिरण आपल्या तोंडावर येत आहेत हळूहळू. सकाळचा सूर्य उगवलाय कोवळा कोवळा. पण त्या पाण्यामध्ये आपल्या सगळ्या पायातून आपला स्ट्रेस चालला जातोय, सगळ्या शरीरातल्या इम्प्युरिटीज चालल्या जात आहेत. पण खूप हलकं फील करतोय. आणि ते 100 मॅजिक फूट स्टेप आपण घेतोय. 108 पाऊल आपण चालतोय 4-5 मिनिटं तिथे. आणि आपले पण पावलं समुद्र किनाऱ्यावर उमटतायत असेच. आपण आज जे पण आहे ते आपण सगळ्यांच्या मुळे आहे. आपलं पण इनर वर्ल्ड आउटर वर्ल्ड सगळ्यांनी इन्फ्लुएन्स केलंय, आपल्याला खूप हेल्प होते म्हणून आपण आहे. त्या सगळ्यांना आपण धन्यवाद द्यायचे, 100 धन्यवाद. आपण खाली बघून चालतोय, हवा फील करत चालतोय, आभाळ बघत चालतोय. आपल्याला लहानपणापासून आई पप्पांनी जे सांभाळलं त्याबद्दल धन्यवाद. आपल्या शिक्षकांनी आपल्याला खूप भरभरून नॉलेज दिलं त्याबद्दल धन्यवाद. आपले जे पण शिशु विहार मधले, माध्यमिक शाळेतले, अप्पर ग्रेडचे टीचर, कॉलेजचे टीचर्स,
फर्स्ट जॉबचे कंपन्या, त्यांचे एम्प्लॉईज, त्यांचा स्टाफ, आपले बॉस, सगळ्यांनी आपल्यावर काही ना काही इन्फ्लुअन्स केलाय. त्या सगळ्यांचे धन्यवाद. आपले आजपर्यंत जे काका, मावशी, आत्या, बहीण, भाऊ ते सगळे आहेत, सगळ्यांचे धन्यवाद. त्यांनी पण आपल्याला कोणत्या ना कोणत्या रूपात मदत केली आहे, सल्ला दिलाय, गायडन्स केलाय किंवा काही वस्तू दिल्या आहे. आपण त्यांच्या घरी गेलोय. सगळ्याबद्दल धन्यवाद. आपण आजपर्यंत जिकडे जिकडे फिरायला गेलो, राहायला गेलो, जेवढ्या वेकेशन्स केल्या त्या सगळ्याबद्दल धन्यवाद. आपलं लग्न झालं असेल तर त्या पार्टनरला धन्यवाद, सासरच्यांना धन्यवाद, मुलांना धन्यवाद, आणि आज आपण ज्या घरात राहतोय त्या घराला धन्यवाद. आपल्या घराच्या एक एक भिंतीला धन्यवाद, आपल्या फरशांना धन्यवाद, आपल्या घरी जेवढे बाथरूम, टॉयलेट सगळ्यांना धन्यवाद, सगळ्या बेडरूम्सला धन्यवाद. आपल्या डोक्यावर जे छप्पर आहे त्याच्याने आपण जी सिक्युरिटी आपल्याला मिळते त्याबद्दल धन्यवाद. ते घर मला उन्हात, हिवाळ्यात, पावसाळ्यात खूप कम्फर्ट देतंय, त्याबद्दल धन्यवाद. कितीही बाहेरून थकून भागून कुठूनही आलो तरी मला घरी जे छान माझ्या बेडवर झोपायला मिळतंय त्याबद्दल धन्यवाद. त्या घरात मला खूप सेफ फील होतंय. त्या घरात मला कुठेही जज केल्या जात नाही, कोणतीही भीती नाही. तिथे शांत फील करतोय, तिथे कुठेही बसू शकतोय, कुठे उठू शकतोय. त्या घराचे घर मला जे आश्वासन देतं, जी शांती, जो सुकून देतं माझं घर, त्याबद्दल माझे खूप धन्यवाद. माझ्या घरातली माणसं जे मला आनंदी ठेवतात, जे माझ्यासाठी काही ना काही करत असतात. मला चहा देणं, कॉफी देणं, घरातली कामं करणं, थोडी का असेना हेल्प करणं. माझी मुलं पण माझी हेल्प करतात. त्या सगळ्याबद्दल धन्यवाद. माझं घर ज्यांनी बांधलं असेल, ते कन्स्ट्रक्शन ज्यांनी पाया खोदला असेल, ते डेली वेजेसवर लोक असतील, जो आर्किटेक्ट असेल, जो बिल्डर असतील, कलर करणारे लोक असतील, सगळ्यांचा धन्यवाद. फर्निचर बनवणारे लोक असतील, त्या सगळ्यांनी माझं घर खूप सुंदर केलं. कार्पेंटर, प्लंबर, इलेक्ट्रिशियन. माझ्या ऑफिसची बिल्डिंग ज्यांनी बांधली त्याबद्दल धन्यवाद. ऑफिस जे रन करतायत ते कंपन्यांचे सीईओज, त्यांचे एंटरप्रेनर्स, ज्यांनी बिझनेस सेट केला असेल, ज्यांची आयडिया असेल, त्या सगळ्यांचे धन्यवाद. HR चे, त्या टीमचे, फिनान्स, सप्लायर, ऑपरेशन सगळ्यांचे धन्यवाद, की त्या सगळ्यामुळे माझी कंपनी खूप छान चालली आणि त्या सगळ्यांमुळे मला सॅलरी मिळते किंवा प्रॉफिट मिळतोय, माझा बिझनेस छान चाललाय. माझ्या कस्टमर्सला धन्यवाद, की त्यांच्यामुळे मला पैसे मिळतात. माझ्या लाईफमध्ये कळत नकळत जे पण मला मदत करतायत, शेतकऱ्यापासून तर देश चालवण्यापासून तर गाडी चालवण्यापासून, जे मला माहित पण नाही की त्यांच्यामुळे माझ्या लाईफमध्ये काय मिळतंय मला, त्या सगळ्यांचा धन्यवाद. शेतकरी तिथे शेती करतोय म्हणून मला खायला मिळतंय. कुणीतरी धरणाचं गेट ओपन करून किंवा बंद करून ते पाण्याची बटन दाबून ते व्यवस्था ठेवतोय म्हणून मला घरात पाणी मिळतंय. इलेक्ट्रिशियन कोणीतरी असेल की जो मेन तिकडून पूर्ण सिटीला इलेक्ट्रिसिटी देतोय म्हणून मला इलेक्ट्रिसिटी मिळते. ते सगळ्या नोईंग आपल्याला त्यांचे चेहरे पण कधी माहिती नाही, पण ते लोक आपल्या लाईफमध्ये काही ना काही पार्ट निभावताय, की त्याच्याशिवाय मला रात्रभर दिवसभर इलेक्ट्रिसिटी मिळणार नाही ना, पाणी मिळणार नाही. या सगळ्यांचा जो अखंड खाण्याचा सोर्स मिळतोय, कधी मला भाज्या कमी पडत नाही, कारण का तिथे शेतकरी आहे. त्या सगळ्यांचा धन्यवाद.
मी आज जी मोठी झालीये, जेवढ्या पण वर्षाची मी असेल, लहानपणापासून मी कोणाच्या ना कोणाच्या तरी सपोर्टनेच पुढे आलीये. त्या सगळ्यांचा धन्यवाद. त्यांच्या अंगावर पाय देऊनच आपण वर चढलोय. वरच्या पायऱ्या आपण त्यांच्यावरच ठेवत आलोय. त्या सगळ्यांचा धन्यवाद. आणि आता पण जे आपण आहे ते आपण एकटे काहीच करू शकत नाही. आपण जे आजूबाजूला आहे त्या सगळ्यांचा धन्यवाद. हे हवा, हे पाणी, ही पृथ्वी, हे आकाश, हे अग्नी, या सगळ्यांमुळे आपण जिवंत आहे. त्यांचा धन्यवाद. तच आपण समुद्रावर पुढे 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 जातोय, छान पाण्याचा आनंद घेतोय आणि त्या समुद्राला आपल्या सगळ्या चिंता, सगळ्या गोष्टी, सगळं वाहून देतोय आणि त्या सूर्याला आपण नमस्कार करतोय आणि त्याला पूर्ण सरेंडर करतोय की तू माझी काळजी घेशील, तू मला जिवंत ठेवशील आणि सगळं अबंडंटली प्रोव्हाइड करशील. समुद्र आणि सूर्य सगळ्यांना फक्त देणंच माहितीये निसर्गाला. फक्त देत असतात ते निस्वार्थीपणे. कोणी वाईट आहे म्हणून त्याला दिलं नाही आणि एक चांगला आहे म्हणून त्याला प्रकाश दिला असं कधीच नसतं. ते फक्त देत असतात, देत असतात, देत असतात. सगळ्या निसर्गाला माझा धन्यवाद. थँक्यू. जिथे जिथे फील करा, श्वास फील करा. थँक्यू. हात रब करा. डोळे उघडा. थँक्यू. गुड नाईट. बाय बाय. आणि हे तर सगळ्यात सोपी आहे याची, कारण 100 पावलं, 108 पावलं कोणी चालू शकतं. त्यामुळे सगळ्यांनी आजची एक्सरसाइज तर करायचीच आहे. त्याच्यात काही आपण चालत नाही असं कोणीच नाही व्हीलचेअरवर आपण. त्यामुळे सगळ्यांनी करा. चालेल. चलो बाय बाय. गुड नाईट.